ज्या गावात साधी मोबाईलला रेंज नाही, दुर्गम डोंगराळ गावातल्या एकाच माणसानं 75व्या वाढदिवसाला 75,000 रुपयांची देणगी शाळेला दिली. मंडळी, पैसा तर सगळेच कमवतात, पण तो देण्याची वृत्ती काहीच लोकांकडे असते. अहो, चांगल्या कामाला लाखानं पगार घेणारी माणसं 200 रुपये देताना 3 वेळा खालीवर बघतात आणि 4 वेळा हिशोब मागतात. वाकोली शाहूवाडी तालुक्याच्या नकाशावर टाचणी एवढं गाव, तिन्ही बाजूनी डोंगर आणि खोबळात वसलेले हे गाव. इथले आनंदा नामाजी पाटील हे मुंबईला कामाला गेले असतानाच मंत्रालयात शिपाई म्हणून नोकरीला लागले. सगळी सर्व्हिस प्रामाणिकपणे केली, रिटायर झाले, गावी आले, शेती केली आणि आज त्यांचा 75वा वाढदिवस होता. गावातल्या विद्यामंदिर वाकोली शाळेत मुलांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी 75,000 रुपये देण्याचा संकल्प मांडला. आणि मित्रांनो, विशेष म्हणजे त्यांच्या दोन्ही मुलांनी, सर्जेराव आणि सचिन पाटील यांनी त्याला सहमती सुद्धा दर्शवली. आज वाकोली गावचा भंडारा मोठ्या उत्साहात होत असताना शाळेच्या दोन्ही शिक्षकांनी, खांबे सर आणि नाना कांबळे सर, शाळेचे विद्यार्थी यांनी या आबांचा वाढदिवस जोरदार साजरा केला. मित्रांनो, आमच्या ग्रामीण भागात ही रक्कम करोडो रुपयांची आहे. हा आनंदाचा दिवा घरोघरी लावा असा संदेश बॅनरवर छापला होता. म्हणजेच देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. या आबांच्या वाढदिवसाला आपण भरभरून शुभेच्छा देऊया आणि या आबांचा आदर्श घेऊया. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेअर करणार, सांगायची गरजच नाही.